14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती बुद्धिदेवता गणरायाचं राज्यासह देशात ढोलताशांच्या गजरात आगमन, घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विधिवत प्राणप्रतिष्ठा. लालबागचा राजासह मुंबईतले प्रसिद्ध गणपती, नागपूरचा राजा आणि पुण्यातील मानाचे 5 गणपती विराजमान. कोकणासह राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला. गणेश चतुर्थीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपालांच्या जनतेला शुभेच्छा. देशासमोरील समस्यांशी लढण्यासाठी गणरायानं शक्ती द्यावी, मुख्यमंत्र्यांची प्रार्थना. फेरीवाल्यांना वित्तपुरवठा करणाऱ्या पीएम स्वनिधी योजनेच्या पुनर्रचनेला आणि कर्ज कालावधीच्या मुदतवाढीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 50 लाख नवीन लाभार्थ्यांना होणार फायदा. आधुनिक युद्धाची व्याप्ती आता अवकाशापर्यंत पोहोचल्यानं केवळ संरक्षण सिद्धताच नव्हे तर सक्रिय व्यूहरचनाही आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. ऑपरेशन महादेव यशस्वीपणे राबवून पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांना ठार केलेल्या शूर जवानांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला सत्कार. पालघर जिल्ह्यात विरार इथं इमारत कोसळून दोघांचा मृत्यू, तर सांगलीतल्या मिरजेत भिंत कोसळून एक जण दगावला. तीस ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान गोवा इथं होणार प्रतिष्ठेची फिडे बुद्धिबळ स्पर्धा. तब्बल 2 दशकांनंतर भारतात होणाऱ्या या स्पर्धेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत. कझाकस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत आतापर्यंत 72 पदकांची कमाई करत पदक तालिकेत भारत अव्वल स्थानी कायम. आणि जम्मू विभागात गेल्या 24 तासात मुसळधार पावसाचे 10 बळी. भूस्खलनामुळे वैष्णोदेवी यात्रा तात्पुरती स्थगित.